असं आहे की नगरसेवक ही संज्ञा म्हणजे नगरसेवक ह्याची परिभाषा ही जनसेवक आहे. त्याच्यामुळे ओपन वॉर्ड झाला किंबहुना महिला राखीव झाला तर ह्याच्यामध्ये जो काम करणारा असतो महिला किंवा पुरुष याला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो की तो महिला आहे की पुरुष आहे. काम करायचं तर कसंही आपण करू शकतो. माधुरीताई 5 वर्ष काम करत होत्या 2017 पासून 2022. त्याच्यापूर्वी योगेश भोईर इथे नगरसेवक होते 2012 पासून 17 पर्यंत. आम्ही दोघं जण पूर्ण मुंबईमध्ये एक असं वॉर्ड आहे की तुम्हाला एका मतारवरती 2 नगरसेवक मिळत आहेत. महिला पण भेटते आणि पुरुष पण मिळते. तर तुम्हाला ही स्कीम कुठे भेटणार आहे फ्री. तो अशी स्कीम आम्ही तुम्हाला देतो. दोघं जण आम्ही 5 वर्ष गेली 5 वर्ष आणि 2022 ते 2025 अशी 4 वर्ष लोकांच्या संपर्कात आहेत. लोकांच्या कामासाठी लोकांच्या समस्या सोडवण्याचा बहुतांश आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे बहुतांश आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्या पुढे पण आम्ही दोघं पती पत्नी आम्ही लोकांच्यासाठी सेवेसाठी नेहमी 24/7 दिवस हजर राहणार. बघा ही लोकशाहीची ताकद आहे की सामान्य व्यक्ती पण आमच्यावरती प्रेम करतो, आम्हाला निवडून देतो. ही लोकशाहीची एक ताकद आहे. त्यामुळे लोकांचं प्रेम हे ज्या वेळेला तुमच्यावरती होतं, ज्या वेळेला तुम्ही लोकांची कामं करतात, लोकांच्या अडीअडचणीला तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अर्ध्या रात्री जर त्यांना काही गरज पडली आणि त्यांनी फोन केला तर मदत मिळेल की न मिळेल हा नंतरचा भाग. परंतु आमचा फोन उचलून आमच्या समोर बोलणारे, आम्हाला धीर देणारे आमचे जनसेवक आमच्या बरोबर आहेत. हे त्यांना एक मोठी त्यांना उपलब्धी असते की बाबा आमचे जनसेवक आम्ही कधीही फोन केल्यानंतर आमच्यासाठी उभे आहेत. तुमच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरतं त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन आम्हाला असतो नगरसेवक म्हणून, माधुरीताईंना असतो. आणि हीच एक आपल्याला ना पोचपावती आहे की अडीअडचणीच्या काळामध्ये सामान्य माणूस पण आम्हाला फोन करून बोलतो की साहेब असं असं झालेलं आहे, आम्हाला आपण मदत करू शकता का. तर ही जनसेवकची कामं आहेत. अर्ध्या रात्री करा, सकाळी करा, तुम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये असेल, कुठचाही माणूस आमच्याकडनं रिकामी हात जात नाही एवढी आमची प्रयत्न असतो. बाकी लोकांची कामं, जनसेवेची कामं गेली 15 वर्ष आम्ही लोकांमध्ये करतच आलेलो आहेत आणि ह्याच्या पुढे आपण करत राहणार. बाकी जनसामान्याचं बोलायचं झालं तर त्या लोकांना काही मोबदला नको असतो. त्यांना फक्त आमची विचारपूस, आमची कामं, आमची विभागातला विकास हा त्यांचा एक अपेक्षा असते. आणि त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला मूलभूत सुविधासाठी निवडून दिलेलं असतं. आणि त्या मूलभूत सुविधा जसं पाणी, वॉटर, गटर, मीटर ह्या आम्ही प्रत्येकाला यांना मुबलक करून दिलेल्या आहेत. त्यांच्यापासून ते लोक जे वंचित होते त्या लोकांना आज त्यांच्याकडे भरभरून पाणी आहे, रस्ते आहेत, गटर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यानंतर ते लोक सगळे समाधानी आहेत. कोणीही नगरसेवक, आमदार, खासदार किंवा कोणीही कुठचा लोकप्रतिनिधी कोणाही मतदाराला काही घर भरून आहे ना घर भरणार नाही किंवा त्यांचं घर चालवणार नाही. पण एक माफक अपेक्षा असते की माझ्या चाळीतली कामं, माझ्या विभागातली कामं, माझ्या समाजातली कामं, समाज बांधवांना त्यांना मदतीची अपेक्षा, या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या आमच्या मार्फत, लोकप्रतिनिधी मार्फत या समाजामध्ये आपण नेहमीच करत आलेलो आहे. त्यामुळे लोकांचा कल आमच्याकडे पहिल्यापासून आहे, आजही आणि उद्याही कल राहणार. त्यामध्ये दुमत नाहीये. फक्त एवढी शंका येते की या सगळ्या गोष्टी करत असताना ईव्हीएम वाल्यांनी घोळ नको करायला. ईव्हीएमची जादू चलना नहीं चाहिए की तेरा जादू चल गया. पण लोकांचं जनमत आहे, लोकांची लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने कोण हारेल कोण जिंकेल पण ती लोकशाहींची पायमल्ली होता कामा नये. लोकशाहींचा आदर करून आपण या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तेवढी माफक अपेक्षा आहे. कोविडचा देखील काळ होता तेव्हा तुम्ही लोकांना कसं मदत केली होती? कोविडच्या वेळेला सर्वात प्रथम महाराष्ट्र शासन आणि त्याच्यानंतर बाकीच्या सर्व आरोग्य विभाग यांना या कोविडबद्दल जास्त काही माहिती नव्हतं किंबहुना नवीन होता. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी ह्या सर्व परिस्थिती एकदम चांगल्यापणे हाताळल्या. तुम्ही धारावीसारखा एवढा मोठा स्लम हा कोविड शून्य म्हणजे तिथे कोविड विरहित असा आहे ना त्यांनी प्रभाग केला. आणि तोच धारावी पॅटर्न मग वरळीत असेल, मुंबईमध्ये असेल, संपूर्ण त्यांनी राबवला. आज बघाल की कोविडमध्ये मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर UP, MP, बिहार, राजस्थान या सगळ्या स्टेटमधून लोक येत होती. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सगळीकडे संपत होते. पण आम्ही त्या लोकांना प्रत्येक सुविधा देत होतो. क्वारंटाईन सेंटर, जम्बो कोविड सेंटर, नेस्को असेल, BKC असेल, असे मोठे मोठे आम्ही उभारले ज्याच्यामुळे लोकांचे प्राण वाचले. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना खाण्यापिण्यापासून, त्यांच्या सगळ्या डाईटपासून, त्यांच्या औषध गोळ्यापासून हा सर्व महानगरपालिकेने केला. म्हणजे एक ठिकाणी ही सुनामी आली होती की लोकांचे जीव जात होते आणि एक ठिकाणी
शिवसैनिक असेल, उद्धव साहेबांच्या अधिपत्याखाली आदित्य साहेब आणि त्यांचे संपूर्ण शिवसैनिक हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रत्येक घरोघरी थर्मल गन असतील, ऑक्सिमीटर असेल, विटॅमिन सी गोळ्या असतील किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सर्व पुढे सरसावलो होतो. आणि नो डाऊट आदरणीय मुख्यमंत्री यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे जगाच्या पातळीवरती WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचा क्रमांक अव्वल नंबर आलेला आहे. आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे की महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री, उत्तम मुख्यमंत्री आणि अव्वल दर्जाचे मुख्यमंत्र्यांमध्ये आमच्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर या सगळ्या गोष्टी कोविडमध्ये आपण केल्या होत्या, त्या कमी आहे. त्याच्यामुळे ही काही गोष्टी कमी आहेत. त्याच्यामध्ये आम्ही अजून वॅक्सिनेशन सेंटर केले. वॅक्सिनेशन सेंटर 2 वॅक्सिनेशन सेंटर होते. लगभग 1 लाखाच्या वरती लोकांना आपण वॅक्सिनेट इथे करून घेतलेले आहेत. प्रत्येकांचा रिस्पॉन्स चांगला होता. डॉक्टरची टीम चांगली होती, कर्मचारी अधिकारी हे लोक चांगले होते. आणि अँटीजन टेस्ट असतील किंवा या सगळ्या टेस्ट असतील, प्रत्येक विभागात आम्ही ह्या टेस्ट लावल्या होत्या. लोकांना असुविधा झाली नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आम्ही पूर्ण बारकाईने लक्ष देत होतं. आणि खरोखर माझ्या संपूर्ण टीमचं वॉर्ड क्रमांक 25 मधले असेल किंबहुना उद्धव साहेबांच्या अधिपत्याखाली जेवढी पण टीम आहे, डॉक्टरची टीम आहे, सगळ्यांचं कोविडमध्ये पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि BMCच्या सर्व कर्मचाऱ्यांचा खरोखर इथे आभार इथे प्रकट करायला पाहिजे की त्यांच्या ह्या समयसूचकता आणि त्यांच्या या मेहनतीमुळे आज कोविड कुठेतरी कंट्रोलमध्ये झाला. आज काही लोक बोलत असतील की कोविडमध्ये तुम्ही सगळे घरी होतात, मुख्यमंत्री घरी बसलेले आहेत आणि घरून आम्हाला सांगत होते घराच्या बाहेर निघाले नाहीत. अरे सगळेच मंत्री महोदय किंबहुना पंतप्रधानांनीच आवाहन केलं होतं की घराच्या बाहेर निघू नका. पण आमचे मुख्यमंत्री इथे बसून VC वरती असेल किंवा तिकडनं बाकीच्या डॉक्टरांशी ऑपरेट घरी बसले याचा अर्थ करत नव्हते. आज लोक घरात बसूनच काम करतायत. याचा अर्थ तुम्ही घरी बसलात तर तुम्हाला पगारच मिळणार नाही असं होत नाही, पण काम करत होते. घरी बसले तरी ते पूर्ण रात्रभर त्यांची यंत्रणा चालू होती. ते लोकांना प्रत्येक वेळेला VCच्या द्वारे सगळ्यांना सांगत होते असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि शेवटी आम्ही शिवसैनिक कार्यकर्ता आहेत ना, त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर या सगळ्या फॉलो करण्यासाठी तर ही यंत्रणा पूर्ण खालपर्यंत राबवत होते. आणि या गोष्टीमध्ये खरोखर आम्हाला अभिमान आहे की कोविडमध्ये जे काम केलेलं आहे ते देशानव्हे जगाच्या पाठीवरती 1 नंबरचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे असा मुख्यमंत्री होणं नाही. 15 तारीख आता निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे आणि आपण निवडणुकीला आता सामोरे जाणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं आपण आता निवडणूक लढवतोय. तर जनतेमध्ये आपण विकासाचे मुद्दे घेऊन जाणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण काय विकास करणार आहे, राहिलेले विकास आपण त्याची पूर्तता कशी करणार आहेत आणि केलेले आम्ही विकास मोठे मोठे बलाढ्य आम्ही इथे प्रोजेक्ट आम्ही प्रकल्प उभारलेले आहेत. जसं का आपण बघाल फायर स्टेशन एवढं मोठं आहे ना, आपलं स्टिम्युलरायझर आम्ही फायर स्टेशन सारखं आपण उभारलेलं आहे. सगळे रस्ते कॉन्क्रीट करण्यात आलेले आहेत. पावसाळी जे नाले आहेत आणि SWD ड्रेन हे मोठ्या मोठ्या ठिकाणाहून आपण आहे ना ह्या सगळ्या पावसाळी ड्रेन बनवलेल्या आहेत. आणि जे वॉटर लॉगिंग होत होतं संपूर्ण मुंबईमध्ये पाणी तुंबलं होतं, पण माझ्या ठाकूर विलेजमध्ये पाण्याचा एक कण मात्र तिथे आला नाही किंबहुना पाणी तिथे साचलं नाही. याचं सगळं श्रेय हे माधुरीताई यांना नक्कीच जातं. त्यांच्याबरोबर आमच्या ठाकूर विलेज समतानगर जानूपाड्याच्या रहिवाशांना जातं की त्यांनी पाठपुरावा करून हे सगळ्या गोष्टी केल्या. जानूपाड्यासारखा कपबशीसारखा एकदम खोलगड भागामध्ये पण पावसाळा थोडासा आला तर रात्रभर लोक जागून काढायची. आज त्या पावसाळ्यामध्ये पण लोक निश्चिंतपणे झोपत होती. त्याचं संपूर्ण श्रेय माधुरी भोईर यांना जातं, कारण त्यांनी SWD नाले त्यांनी पावसाळी गटारे तिथे बनवली. ठाकूर विलेजमध्ये असेल, जानूपाड्यामध्ये असेल, समतानगरमध्ये असेल, पांडे कंपाऊंडमध्ये असेल, या सगळ्या ठिकाणी केल्यानंतर ह्या लोकांना राहत मिळालेली आहे. प्लस लोकांना मुबलक पाणी सुविधा आम्ही ह्या सगळ्या हे केलेल्या आहेत. गार्डन्स तुम्ही बघाल तर माझ्याकडे 17 गार्डन आहेत, 10 प्लेग्राऊंड खेळाचे उद्यान आहेत, 5 गार्डन आहेत, 1 रिक्रिएशन आहे, 1 ड्रीम पार्क आहे. असे 17 उद्याने आपल्याकडे आहेत. 17 गार्डनचा विकास एवढा सुंदरपणे केलेला आहे की महानगरपालिकेच्या कॅलेंडरवरती ड्रीम पार्क सारखा माझा जो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क ह्याचं नाव कोरलं गेलेलं आहे आणि मला सार्थ त्याचा अभिमान आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल किंबहुना अजून मोठे मोठे प्रकल्प आहेत, या आम्ही विचारधीन आहेत की हे लवकरात लवकर आमचे झाले पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत.